तुम्हाला ठाऊक असेल, काही वर्षांपूर्वी अशाच एका महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याचा अपघाती मृत्यू झाला होता असं दाखवल्या गेलं होतं. परंतु सत्य मात्र काही वेगळंच होतं. ते सत्य आजपर्यंत जगापुढे आलं नाही व येणार देखील नाही. त्याचा विसर त्यांच्याच कुटुंबाला पडला आहे, तर मग लोकांना काय घेणं देणं उरलं आहे महाराष्ट्रात? अगदी त्याचप्रमाणे अजित पवारांचं कदाचित झालं असावं का? हे आजचं राजकीय वातावरण पाहता काही वेगळं सांगायला नकोच. तुम्हाला ठाऊक असेल, महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी येताच आपल्या सोशल मीडियावर सर्वात आधी 2 प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या, ज्यात त्यांनी माणसाच्या जीवाला फक्त तंबाखूच्या व्यसनानेच धोका असतो असं नाही, चुकीची संगत ही सुद्धा प्राणाशी गाठ असते, हे लवकर लक्षात येत नाही. आर पाटील तंबाखू खात होते आणि त्यांचा मृत्यू कर्करोगाने झाला होता. त्यामुळे अजितदादा त्यांना नेहमी तंबाखूसाठी टोकायचे. कदाचित हा संदर्भ घेऊन परुळेकरांनी हे म्हटलं असावं असं मला वाटतं. परंतु आज महाराष्ट्राच्या सत्तेतील शेवटचा सेक्युलर नेता गेला, अशा बोलक्या व अर्थपूर्ण 2 ओळीत त्यांनी अजित पवार यांचे नेमके काय झाले असावे व कशामुळे झाले असावे याकडे अंगुली निर्देश केला होता. अर्थात सत्तेच्या नशेत काहीही करायला पवार कुटुंबातील व्यक्तीच तयार असतील तर इतरांना काही आक्षेप असण्याचं मुळीच कारण नाही. आणि आज सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली जात असली तरी चौकशी करणारे कोण हो? चौकशी करणारेच सत्तेत असल्याने व सर्व तपास यंत्रणा कोणाच्या तरी हातचे बाहुले झाले असतील तर निष्पक्ष चौकशी होणार तरी कशी? हे इतकं साधं सोपं गणित महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला कळतं. अजित पवारांच्या तथाकथित अपघातामुळे कोणाला काय मिळालं हे देव जाणे. मात्र पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आणि जनतेसाठी तळमळ असणाऱ्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतील शेवटचा विद्यार्थी संपला आहे. हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. इतक्या मोठ्या नेत्याला जर का संपवलं असेल तर मग तुमचं आमचं काय? ही घटना जर का अपघात नसेल आणि राजकीय वैमनस्यातून घडलेली घटना असेल तर अशा राजकारणाला ओवाळत बसण्यापेक्षा जनतेनेच आता याचा छडा लावण्यासाठी सरकारला बाध्य करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. जेणेकरून ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं बोट आहे ते निश्चिंत असतील. अर्थात रोहित पवार जे बोलत आहेत, त्यांच्या ज्या पद्धतीने शंका आहेत त्याचं निरसन व्हायला पाहिजे. मंडळी, असो.